नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला आपली पारंपरिक रेसिपी म्हणजे लसणाची चटणी दाखवणार आहे। आणि ही जी लसणाची चटणी आहे ती आपण खलबत्त्यामध्ये कुटून बनवणार आहोत, त्यामुळे तिचा स्वाद खूप छान लागतो। ही जी रेसिपी आहे ती माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली आहे। त्यासाठी मी ते लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि या लाल मिरच्यांची आपल्याला देठं काढून घ्यायचे आहेत। ही मिरची आपण बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो, ती बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते। याच पद्धतीने मी संपूर्ण मिरच्यांची देठं काढून घेणार आहे। आपल्याला ह्या निसून घ्यायच्या आहे। आता सध्या पावसाळा चालू आहे, तर मिरच्या ज्या असतात त्या थोड्याशा ओलसर असतात, त्यांच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं, त्यामुळे आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहेत त्या गॅसवर थोड्याशा गरम करून घ्यायच्या आहे। एरवी तुम्ही उन्हामध्ये वाळवलेल्या असलेल्या ज्या मिरच्या असतात त्या जर वापरत असाल तर तुम्ही डायरेक्टही वापरल्या तरी देखील चालतील। आता ह्या संपूर्ण ज्या मिरच्या आहेत त्या मी निवडून रेडी केलेल्या आहे बघा या पद्धतीने। आता आपण इथे लसूण घ्यायचं आहे। आता लसणाची चटणी म्हणजे भरपूर असा लसूण त्यात आलाच, आणि हा जो लसूण आहे तो आमचा घरचा गावरान लसूण आहे। गावरान लसणाची चव खूप छान लागते, त्याला एक तिखटपणा असतो, आणि ज्यावेळेस आपण आतपर्यंत लसूण सोलतो तेव्हा त्याला लालसरपणा असतो लसणाला। गावठी लसूण ओळखण्याचे हेच चिन्ह आहेत। तर आता याच्या कांड्या मी तोडून घेतलेल्या आहे, आणि हा लसूण फोडून आपल्याला त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सेपरेट करून घ्यायच्या आहेत। खूप जास्त आपल्याला हा लसूण सोलायची गरज नाही आहे, कारण लसूण चांगला वाळलेला आहे, त्यामुळे तो एकदा आपण चोळून घेतला की त्याचे वरचे जे हे टरकले आहेत ते निघून जातात। आता हा संपूर्ण लसूण मी इकडे तोडून घेतलेला आहे, तो आता आपल्याला फोडायचा आहे आणि त्याच्या आपल्याला पाकळ्या सेपरेट करून घ्यायच्या आहेत। ही जी लसणाची चटणी आहे ती खूप सोपी आहे आणि मोजकंच साहित्य आपल्याला ह्या चटणीसाठी लागतं, त्यामुळे तुम्ही ही जी चटणी आहे ती नक्की ट्राय करू शकतात। आणि मला कमेंट करून देखील तुम्ही सांगायचं आहे की तुमच्या ज्या रेसिपीज आहेत त्या कशा बनत आहेत म्हणून। आणि रेसिपीज आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकन देखील दाबायचं आहे, म्हणजे तुम्हाला मी नवीन काही रेसिपीज अपलोड केल्या तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आता या पद्धतीने या लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मी सोलून घेतलेल्या आहेत। आता आपण काय करायचं आहे, आपण ज्या मिरच्या निसून घेतलेल्या आहेत त्या आपण थोड्याशा तव्यावर टाकून गरम करून घ्यायच्या आहे। म्हणजे आता एकतर पावसाळ्याचे दिवस आहेत, या ज्या मिरच्या आहेत त्या खूप मऊ पडलेल्या असतात, त्यामध्ये मॉइश्चर आलेलं असतं, त्यामुळे चांगल्या हे आपल्याला कडक होईपर्यंत एक 2-3 मिनटासाठी अशाच तव्यावर भाजून घ्यायच्या आहे। लालसर रंगावर या ज्या मिरच्या आहेत त्या आता भाजून तयार झालेल्या आहे। याच पद्धतीने मी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील भाजून घेणार आहे। आता मी इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्यांनी देखील आपल्या या चटणीला चव खूप छान येते, मस्त असा त्याला एक दाटसरपणा येतो, बाइंडिंगलाही हेल्प होते। आता थोडेसे शेंगदाणे होते ते मी इकडे भाजून घेतलेले। आता आपण सोललेला जो लसूण आहे तो देखील आपल्याला टाकून घ्यायचा आहे। लसूण तर आपल्याला 2च मिनटासाठी फक्त तव्यावर गरम करून घ्यायचा आहे। लसूण टाकल्या तव्यावर इतका सुंदर असा लसणाचा वास येण्यास सुरुवात झालेली आहे, कारण हा जो लसूण आहे तो गावरान लसूण आहे, त्यामुळे त्याला एक वेगळाच असा सुगंध असतो। आता हा जो लसूण आहे तो देखील मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे। आता ही चटणी आपल्याला खलबत्त्यामध्ये मस्तपैकी कुटून घ्यायची। आता या ज्या मिरच्या आहेत त्या मी खलबत्त्यात टाकून घेतलेल्या आहे, त्याचबरोबर आपण जे शेंगदाणे आणि लसूण घेतला आहे तो देखील आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे। आणि ही जी चटणी आहे ती आपल्याला चांगली तुम्हाला जितकी बारीक करता येईल तितकी ती तुम्हाला कुटून घ्यायची आहे। चवीपुरतं आपल्याला यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला याला कुटून घ्यायचं आहे। तर आता ही जी चटणी आहे ती मी कुटून घेणार आहे। खलबत्त्यामध्ये आपण जी चटणी बनवतो तिची चव काही वेगळीच असते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आपण पाट्यावरच्या ज्या चटण्या असतात ते तर नेहमी खातोच, तुम्ही या पद्धतीने खलबत्त्यातली चटणी देखील खाऊन बघा, खूप छान लागते। खलबत्ता माझा हा लोखंडी आहे, त्यामुळे आपल्या शरीरात जे आयर्नची कमी असते ती भरून काढण्यासाठी मदत होते। त्यामुळे शक्यतो तुम्हाला जितक्या लोखंडी वस्तू वापरता येतील तितक्या तुम्ही नक्कीच ट्राय करायचं आहे। तवा देखील मी लोखंडीच वापरते, म्हणजे मग शरीरात आयर्न जाण्यास मदत होते। आता बघा खाली मी एक रुमाल टाकून घेतलेला आहे, कारण मग याचा खूप आवाज होतो आहे, म्हणून मग सपोर्टसाठी आपण खाली एखादा रुमाल टाकून घ्यायचा आहे। नंतर ही चटणी कुटून घ्यायची। बघा या पद्धतीने ती थोडीशी बारीक झालेली आहे। आपण यात थोडीशी तेलाची धार टाकून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला ही चटणी कुटून घ्यायची आहे। वरती जे मुसळाला लागलेली चटणी आहे ती आपण चमच्या साहाय्याने काढून घ्यायची, आणि साईड्सला जी चटणी गेलेली असते ती देखील आपल्याला आतमध्ये घ्यायची आहे आणि पुन्हा ती कुटून घ्यायची आहे। बघा किती छान अशी मस्त झणझणीत आपली लसणाची चटणी इकडे बनवून तयार झालेली आहे। रेसिपी प्लीज नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून पण सांगत चला तुमच्या रेसिपीज चांगल्या बनत आहेत की नाहीत, तुम्हाला आवडत आहेत का रेसिपीज। बघा खूप छान अशी झणझणीत चटणी इकडे बनवून मी रेडी केलेली आहे। तुम्ही जे माझ्या व्हिडिओंना प्रेम देत आहेत त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।